आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 3 फरवरी 2025 को धुलिया के राजवाड़े संशोधन मंडल में पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस पत्रकार परिषद में राजवाड़े संशोधन मंडल के अध्यक्ष संजू मुंद्रा ने धुलिया महानगर पालिका को गैर कानूनी तरीके से धुलिया के राजवाड़े संशोधन मंडल की संपत्ति महाराष्ट्र बैंक को गैर कानूनी तरीके से महानगर पालिका टैक्स के नाम पर सील लगा दी गई है। श्री संजय मुंद्रा का आरोप है कि ये कार्रवाई सरासर गलत है। हमने महाराष्ट्र बैंक को हमारी जगह भाड़े करार पर दी है और हमने बैंक को पत्र भी दिया है कि अब हमारी जगह खाली कर हमारे ताबे में दी जाए। धुळे नगरपालिकेने धुळे शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र या मुख्य शाखेस कर वसुलीच्या नावावर बेकायदेशीरपणे बँकेत सील ठेवली। ही मालमत्ता राजवाडे संशोधन मंडळ येथे असून राजवाडे संशोधन मंडळाचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू राहावे याकरिता या वास्तूची निर्मिती होऊन त्यातील काही भाग हा मागील 30 वर्षापासून बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेला भाड्याने देण्यात आला। बँक ऑफ महाराष्ट्र मागील 30 वर्षापासून मालमत्ता कर हे बँकेतूनच भरत होते। बँक ऑफ महाराष्ट्र सन 2021 ते 11 ते 21 या काळात सरासरी 60,000 ते 1 लाख रुपये एवढी मालमत्ता कर भरत होती। सदरील कर हा 4,000 स्क्वेअर फूट यावर भरत होती, परंतु नवीन करार करतेवेळी बँक निम्मी जागा म्हणजे 2,000 स्क्वेअर फूट जागा ठेवणार आहे। म्हणजेच मालमत्ता कर हा जवळपास 50,000 रुपये येणार होता। म्हणूनच संस्थेने मालमत्ता कर संस्था भरेल असे मान्य केले होते व तसे बँकेला 15 वर्षाचा करार करून द्यावा असे ठरले होते। परंतु माननीय चॅरिटेबल कमिशनर नाशिक यांच्याकडून त्या सध्या मंजुरी न मिळाल्यामुळे 3 वर्षाची अग्रीमेंट करावे व त्याप्रमाणे बँकेने नोंदणी फी सुद्धा भरली होती। परंतु त्यानंतर धुळे महानगरपालिकेने 10/10/2022 रोजी 9,64,135 व 8/3/2023 रोजी 34,31,000 याप्रमाणे नगरपालिकेने बँकेकडून बेकायदेशीरपणे वसुली केली। नवीन की जे प्रॉपर्टी टॅक्स अंगावर घेतली त्यांची जागा आम्ही घेऊ, तर राजवाडा मंडळाचे कर्मचारी यांचा पगार तरी निघावा या अनुषंगाने जो नवीन भाडं 1,09,000 रुपये बसणार होतं, तर ठीक आहे की जर आपल्याला निम्म्या भाड्यावर 50,000 टॅक्स लागणार असेल तर आपण हा विषय करावा आणि मिटवावा। म्हणून राजवाडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे ठराव केला आणि तसे बँकेला कागदपत्र वाटणे, त्यांचा असलेला सामान त्याची व्यवस्था करणे, त्यांचं जे 4,000 स्क्वेअर फूट फर्निचर होतं ते त्यांना वाईट अप करण्यासाठी त्यासाठी त्यांना 1.5 वर्ष लागले, म्हणजे जवळजवळ 23 पण एक नवीन करार करणे की जेव्हा नक्की झाले त्यासाठी स्टॅम्प सुद्धा काढला गेला, नवीन कराराचं निश्चित झालं। पण 2021 नंतर काही घडामोडी अशा घडल्या की बँकेकडनं जुना करार पत्र घेऊन आमच्या अफसरचा आणि नगरपालिकेने त्यांच्याकडनं जवळपास 70-80 लाख रुपये असते मला असं वाटतं, माझ्याकडे जो आकडा तो 40-45 लाखाचाच आहे। तर 12/10/2022 9,46,000 आणि 8/8/8/3/2023 ला 34,31,000 असा टॅक्स त्यांनी